नमस्कार मंडळी. संध्याकाळची वेळ होती आणि भावाला लागली होती भूक. मग तो मला म्हणाला की माझ्यासाठी भेळ करून देशील का? मी नाही म्हटले. मग काय, स्वतःच भेटला तो. मग थोडेसे टमाटे आणि कोथिंबीर त्यांनी धुवून आधी कापून घेतली. बघा किती छान स्माईल देतो. आणि मध्येच थोडं भेळला स्किप करून मध्ये पाहुणा आला. कोणीच नाही, दुसरं माझ्याच मावशीचा मुलगा होता. आणि मध्ये माझा भाऊ बघा कसा टक लावून टी व्ही बघतोय, किती मन लावून बघतोय. मग काय, भेळ थोडी स्किप केली आणि त्याच्यासाठी चहा ठेवून घेतला आधी. चहामध्ये काय, चहा ठेवता ठेवता थोडा वेळ मस्त नाचगाणा पण झाला. हे बघा, हे असं आहे बाहेरचं वातावरण. चहा उकळलेला होता, त्याच्यासाठी चहा आधी देऊन दिला आणि त्यानंतर भेळ पुन्हा करायला घेतली. मध्येच मग त्याची गाडी बघितली, बाहेर त्यांनी न्यू स्कूटी घेतलेली. मग म्हटलं चावी दे, आम्ही एक चक्कर मारून येतो. मग ओम आणि मी चक्कर मारायला गेलो. इकून त्यांनी चालवली, तिकून मी चालवत आणली. बघा, मला इतकी जमत नाही पण तरी आणली. आणि नंतर पुन्हा राहिलेली भेळ पूर्ण करायला घेतली. मग बघा, ओमनी चिवडा घेतला, त्यात सगळं कापलेलं साहित्य मिक्स केलं आणि छान अशी भेळ रेडी करून घेतली त्याच्यासाठी. मग इथे मम्मीसुद्धा गेली मध्ये खाऊन बघायला. छान झाली होती अगदी भेळ. मग आता इथे भेळचं वाटप चालू आहे. बघा, तुम्हाला कशी वाटली भेळ नक्कीच सांगा. तोपर्यंत बाय बाय.